माझ्या हातामध्ये काही येत नाही। मी तुम्हाला सांगू इच्छितो, मागील 4 वर्षापासून गोंदिया तालुक्याची माझा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये सातत्याने दुष्काळ पडला आहे। या 4 वर्षामध्ये 3 वर्ष म्हणजे महाविकास आघाडीची सरकार होती, त्यांच्या काळामध्ये फक्त 2 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि मागच्या वर्षी जी महायुतीची सरकार होती त्यामध्ये माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये 17 कोटी रुपये आपली मदत ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मिळाली आहे। सर्व पैसे वाटप झाले आहेत आणि एवढंच नाही, आतापर्यंत जेवढी मदत माझ्या विधानसभामध्ये आतापर्यंत 50 वर्षामध्ये मिळाली नाही तेवढी मदत या एकट्या 1.5-2 वर्षामध्ये या माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे। दुसरी गोष्ट, आजपर्यंत घरांचे जे नुकसान होतात आपल्या अतिवृष्टीमुळे त्यामध्ये आजपर्यंत 10 लाख 20 लाख रुपये 25 लाख रुपये एवढे पैसे येत होते। मागच्या वर्षी एकट्या माझ्या मतदारसंघामध्ये 5.5 कोटी रुपये आपल्या या जे नुकसान ज्यांचे घरांचे नुकसान झाले आहेत त्यांना मिळालेले आहेत आणि आम्ही सातत्याने मागणी विधानसभेमध्ये धरली होती आणि त्या हिशोबाने आज जी मदत मिळालेली आहे निश्चित रूपाने आज आपले नुकसान झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना हा मदत मिळणार आहे। यापूर्वी आपण सर्वांना माहीत आहे की फक्त धानाच्या उभा पीक असताना जेव्हा त्यांचं नुकसान होत होतं तेव्हाच त्यांचे सर्वे केले जायचे, परंतु यावर्षी प्रथमदा कापलेल्या धानांच्या कळपांचे आणि पुजण्यांचे सुद्धा आपण पंचनामे केलेले आहेत आणि या प्रकारे जो आमच्या शेतकरी दुखावलेला होता धान उत्पादक शेतकरी या सर्वांना मदत मिळणार आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।